नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सागर यूट्यूब चॅनलमध्ये। राशन कार्ड धारकांसाठी एक मोठी अपडेट जी आहे समोर आलेली आहे। आता राशन कार्ड तुमचे रद्द होऊ शकते, यामुळे या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही। कोणकोणते लाभार्थी जे आहे आता राशन कार्डसाठी इथे पात्र आहे आणि कोणते लाभार्थी पात्र नाही, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। तर मित्रांनो बघून घ्या, काय रेसी असेल तर तुमचे रेशन कार्ड जे आहे रद्द होणार आहे। आता 1 एप्रिलपासून जे आहे रेशन कार्ड बाबत जे आहे नवीन नियम जे आहे लागू केलेले आहे। आता रेशन कार्ड धारकांची जे आहे काटेकोर छाननी होणार आहे। गरजूंपर्यंत योजना पोहोचण्यासाठी सुधारित नियमावली आर्थिकदृष्ट्या सक्षम कुटुंबियांची नाव यादीतून वगळणार आहे। आता देशात सुमारे 70 लाख रेशन कार्ड धारक जे आहे ते रद्द होण्याची इथं दाट शक्यता इथे नोंदवलेली आहे। 70 लाख जे आहे राशन कार्ड धारक इथे आता रद्द होण्याची इथं दाट शक्यता नोंदवलेली आहे। आता याच्यामध्ये तुमचेही नाव शकते, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। सरकारच्या या नियमामुळे जे आहे नियमामध्ये बसत नसलेल्या लाखो लाभार्थ्यांचे रेशन कार्ड इथं रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता त्यामुळे रेशन कार्ड धारकांना वापरणाऱ्या नागरिकांना जे आहे नवीन नियमांची माहिती देणे आवश्यक ठरणार आहे। आता इथं पिवळे रेशन कार्ड असो किंवा केशरी असो किंवा पांढरे असो, आता हे तिन्ही रेशन कार्ड धारकांना जे आहे त्यांच्या कार्डनुसार जे आहे कुटुंबाची आर्थिक स्थिती आणि सरकारी योजनांमधील जे आहे पात्रता त्यांची जी इथे तुमची ठरवली जाणार आहे। आणि तरच तुम्हाला जे आहे समोरचे जे नियमामध्ये बसल्यावर तुम्हाला इथे पात्रता तुमची इथे ठरणार आहे। आता बघून घ्या, पिवळे कार्ड जे आहे वार्षिक उत्पन्न जे आहे 15,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांसाठी आहे। आणि केशरी कार्ड हे वार्षिक उत्पन्न जे आहे त्यांचे 15,000 ते 1 लाख रुपये आहे। अशा वार्षिक उत्पन्न लाखोपेक्षा कमी जास्त असलेल्या गटासाठी पांढरे रेशन कार्ड जे आहे इथे आहे। आता या योजनामुळे जे आहे लाभार्थ्यांना जे आहे देशातील कोणत्याही राज्यात जे आहे रेशन जे आहे मिळणं शक्य आहे। या तिन्ही रेशन कार्डमुळे जे आहे राज्यातील कोणत्याही कानाकोपऱ्यात असो त्यांना रेशन इथे मिळणे जे आहे ते शक्य आहे। आता असेल तरी त्यांच्या पात्रतेचे जे आहे निकष हे काटेकोरपणाने जे तपासलेले जाणार आहे, ते कुठेही असो त्यांचे जे आहे निकष जे आहे काटेकोरपणाने जे आहे तपासले जाणार आहे। आता लाभार्थ्यांच्या छाननी जे आहे चुकीची माहिती देऊन रेशन कार्ड घेतलेल्या किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कुटुंबियांची नावे जे आहे यादीतून वगळली जाणार आहे। आता जे लाभार्थी जे आहे याच्यामध्ये योजनेमध्ये बसतच नाही, त्यांचे जे वार्षिक उत्पन्न इथे शिल्लक आहे तर ते यादीमधून जे आहे म्हणजे राशनमधून जे आहे त्यांचे नाव जे आहे ते रद्द होणार आहे। किंवा त्यांच्याकडे गाडी आहे, AC आहे, समजा हे असले तरी तुमचे राशनमधून इथे नाव जे आहे ते रद्द होणार आहे। आता त्यामुळे जे आहे लाखो लाभार्थ्यांचे जे डोक्यावरती जे आहे टांगती तलवार आहे। आता लाखो कुटुंबियांच्या डोक्यावर जे आहे टांगती तलवार जी इथे बसलेली आहे, कारण की राशन रद्द होणार म्हणल्यावर जे आहे गरीब कुटुंबियांना हो किंवा दुसऱ्या कुटुंबियांना हो इथं त्यांना जे आहे झटका बसणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे आहे 4 व्हीलर गाडीही असली तरी तुमचे इथे राशन जे आहे इथे कायमचे जे आहे तुमचे इथे बंद होऊ शकते। हीच अपडेट जी आहे तुम्ही अनेक तुमच्या मित्रांपर्यंतही शेअर करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। नवीन अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो।